माथाडी कामगार युनियनने एपीएमसीत सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक बंदचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। किरकोळ व्यापारी धोरण आणि एपीएमसीमधून माथाडी कामगार कायदा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय। त्या विरोधात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने हा बंद पुकारला होता। नवी मुंबईमधला भाजीपाला, फळं, कांदा, बटाटा, दाना, मसाला असे पाचही मार्केट बंद करण्यात आले। या बंदमुळे सर्वात मोठा फटका बसलाय तो भाजीपाला शेतकऱ्यांना। बंदमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला गाड्यांमध्ये सडून गेला। माथाडी कामगार युनियनच्या आडमुठेपणाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर या नुकसानीकरता माथाडी कामगार युनियनने सरकारला जबाबदार धरला। विविध कामगार कायद्यामध्ये माथाडी कामगार वगळण्याच्या संदर्भामध्ये काय सूचना जाहीर केलेल्या आहेत। हे सगळे परिपत्रक आमच्या विविध माथाडी बोर्डावरती यायला लागल्या। त्यानंतर लोकांमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला आणि म्हणून आम्ही सर्व माथाडी कामगार या किरकोळ व्यापार धोरणाच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी बंद पुकारलेला आहे। जे माल शेतकऱ्यांचा घेऊन आपण इकडे येतो त्याची जर पूर्व सूचना असं संपायची जर माल शेतकऱ्यांना तोडायला सांगितलं नसता, तोडल्याला माल आता वेस्टेज जाण्यापेक्षा इकडे घेऊन आलो। इथे येऊन पण त्याचा काही उपयोग नाही। इकडे एका गाडीचे लाख रुपये होतात आणि वर्षभर जी मेहनत 6 महिने करतो आपण त्या मेहनतीचा काही फायदा नाही आहे। जास्त संप वगैरे झाल्यामुळे शेतकऱ्यांचं जास्त लॉस आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।